हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट गेले होते तर जवळजवळ 9:01 हॉस्पिटलमध्ये पेशंटची एंट्री आहे। याच्यामध्ये पेशंटला 28 तारखेला खरं तर 2 तारखेला बोलवलं होतं, पण हेवी ब्लिडिंग होते म्हणून 28 तारखेला पेशंट हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क झाला। डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटला बोलवलं, संबंधित स्टाफला सूचना दिल्या की सर्जरीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी आपण ऑपरेशनची तयारी करावी। त्या पद्धतीने स्टाफने ऑपरेशनची सुद्धा तयारी केली आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली। या 10 लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी, आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती, पेशंटच्या नातेवाईकांनी पतीने सांगितले की आमच्याकडे आता 3 लाख रुपये आहेत, 3 लाख रुपये तुम्ही घ्या, इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही 2 ते 4 तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू। यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले, मग ते मंत्रालयातून फोन गेले, काही विभागाकडून गेले, पण याची कोणतीही दखल न घेत 9:01 पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये। 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय। तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही। डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल, हा रक्तस्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा। यामध्ये 5.5 तासामध्ये हॉस्पिटलने कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत, सहकार्य केले नाही। या सगळ्या कालावधीमध्ये पेशंटची मानसिकता फार खचून गेली आणि त्याच्यानंतर 2:30 वाजता पेशंटच्या नातेवाईकांनी निर्णय घेतला की पेशंटला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं। ससून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंट एकंदर सगळं वातावरण किंवा एंट्री करत असताना पेशंटची मनाची स्थिती फार हळवी होती, मानसिकता खच्चीकरण झालेली होती। त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये एंट्री करून 15 मिनिटात पेशंट परत बाहेर, म्हणजे परिवार पूर्ण बाहेर आला। त्यांनी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही डॉक्टरांना भेटले नाहीत किंवा ओपीडी मध्ये गेले नाहीत। त्यानंतर तिथून ते सूर्य हॉस्पिटलमध्ये गेले। सूर्य हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना तातडीने डॉक्टरांनी उपचारासाठी आतमध्ये घेतलं, ऑपरेशन म्हणजे डिलिव्हरी केली आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा सूर्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून त्यांना मिळाला। पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी पेशंटची झाली, पण डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये हेवी ब्लिडिंग आणि हे खचलेली मानसिकता, त्याच्यानंतर 2 दिवसांनी पेशंटचा मृत्यू झाला। तर अशा एकंदर या सगळ्या घटनांमध्ये पेशंटच्या नातेवाईकांचा दावा आहे की डॉक्टरांना संपूर्ण मेडिकल हिस्ट्री माहित असताना सुद्धा त्यांनी आम्हाला फाईल पुटअप करून घेतली आणि ज्यावेळेस आम्ही 15 मार्चला डॉक्टरांकडे गेलो त्याच्यानंतर पुढच्या फॉलोअप चेकअपसाठी आम्हाला 2 तारखेला बोलवलं होतं। जर सुरुवातीलाच त्यांना आमची क्रिटिकल सिच्युएशन ही माहित होती तर त्यांनी फाईल पुटअप करायला नको हवी होती किंवा आम्ही ट्रीटमेंट करू शकणार नाही असं सुरुवातीला सांगायला हवं होतं। पण ही सगळी ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ऑपरेशनला आज जाण्यापूर्वी इतकंच काय की महिलेची डिलिव्हरी होण्यापूर्वी सेव्हिंग सुद्धा तिथं करून आतमध्ये घेतली, इतकी तयारी केली होती। आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर इतकी मोठी रक्कम मागितली असेल तर त्याच्यामुळे पेशंटची मानसिकता खचली आणि पैसे वेळेत भरू शकलो नाही, तर 5.5 तास पेशंटला या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागलं। आणि शेवटी प्रत्येक आईचं मातृत्वाचं एक स्वप्न असतं, 8 वर्षानंतरचं घरामध्ये येणारं बाळ आणि त्याची ही पद्धतीने अवस्था, यामुळे पेशंटची खचलेली मानसिकता आणि याच्यामुळे साहजिकच हे सर्व त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार अर्जामध्ये दिलेले आहेत। त्यांच्या घरातल्यांचे जबाब सुद्धा यामध्ये नोंदवलेले आहेत। यानंतर राज्य महिला आयोग आणि राज्य शासनाला समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली। त्याचा अहवाल आज या ठिकाणी आलेला आहे। या अहवालामध्ये हा अहवाल या ठिकाणी देत असताना डॉक्टर राधाकिशन पवार, डॉक्टर प्रशांत वाडीकर, डॉक्टर नागनाथ एल्लपे, डॉक्टर नीना बोराडे आणि डॉक्टर कल्पना कांबळे या 4 सदस्य हे डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली यांनी या समितीचा अहवाल सादर केलेला आहे। याच्या